स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. Anna, I'm extremely sorry. मग कसा आहेस आता? कसा वाटतोय? मजेत. परवा एवढंच तोंड करून बसला आता चिमणीसारखं. सॉलिड टेन्शन मध्ये होतो मी. खरंच तू प्रॉब्लेम सॉल्व्ह केला माझा. किती स्तुती करणार आहेस आता? बस. अगं पण त्यामुळे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. खरं सांगतो. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण मी प्रॉब्लेम मध्ये आले. का बाहेरून पैसे घेतलेस तू? नाही नाही, पैसे माझेच होते, माझ्याच अकाउंट मधनं काढले होते. पण सलीलला कळलं ना, त्यामुळे तो जरा चिडला. सलीलला कसं कळलं? कसं म्हणजे? मी सांगितलं त्याला. कम ऑन रीमा, त्याला सांगायची काय गरज होती का? अरे बाहेरनं कळण्यापेक्षा मी सांगितलेलं बरं नाही का? बाहेरून कसं कळणार? कमाल करतेस तू. तू का अकाउंट चेक करणार होता? अरे पण यापूर्वी मी सगळं त्याला सांगत आली. अरे मी कधी काही त्याच्यापासून लपवून नाही ठेवलेलं. रीमा, तेव्हाची रीमा वेगळी होती. तेव्हा तू हाऊसवाईफ होतीस. आता एक सक्सेसफुल आर्टिस्ट आहेस. स्वतःचं करिअर स्वतः डेव्हलप केलंयस तू. हो, पण त्याच्यात मला सलीलची आणि माझ्या घरातल्या लोकांची मदत झाली आहे. मान्य आहे ना, त्यांच्या मदतीशिवाय काही होणार नाहीये. मान्य आहे मला. पण तुझ्यात पण टॅलेंट्स होते ना, म्हणून तू प्रूव्ह करू शकली. नाही तर त्या मदतीचा काय उपयोग आहे? हो, ते सुद्धा खरंच आहे. हे बघ रीमा, म्हणजे एक मित्र म्हणून मला तुला सांगावं असं वाटतं, तुझे निर्णय तू स्वतः घ्यावीस असं मला वाटतं. म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन किंवा सलीलच्या विरोधात जाऊन त्याला नाराज करून असं कुठलंही पाऊल तू उचलू नकोस. बघ, जास्त बोललो का मी? या बसा. थँक्यू. प्लीज. तू चाललीच आहेस तर हा खाऊ आणि खेळ आर्यला दे. होय आणि सांभाळून घे त्यांना काय हवं नको ते नीट बघून घे. जी. इतके दिवस तू इथे होतीस, त्यांचे आबाळ झाले असतील बघ. अहो मी फोन केला होता तर आई येऊन राहिल्या होत्या तिथे. हो का? बरं झालं. पण गेल्यावर तुझी जबाबदारी आहे. हा होय. त्यांना सांभाळून घ्यायचंय. लहान आहेत का ते अजून? आणखीन काही महिन्यांनी चालायला लागले ना की बघ किती मस्ती करतील ते. भाईसाहेब, अहो किती काळजी करताय तुम्ही त्यांची. अगं नातू आहे तो माझा. आणि तुझा मुलगा कसा आहे ग? बरं आहे आता. आम्ही दिलेले पैसे पुरलेत का? अहो उरलेत त्याच्यातले अजून. हो. येऊ मी आता? हो. आणि हे बघ जी, जमलं तर अवंतिकाला म्हणावं इतकी दगदग नको का करूस.
बाहेरचं काम बघायचं, घरची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची, पुढे त्रास होईल ना त्यांना. आणि समाजकार्य सुद्धा जरा बेताबेताने करा म्हणावं. होय, सांगते समजा. आणि हे बघ, इथे असताना की नाही इकडची लोणची त्यांना खूप आवडायची. हे काढून ठेवले त्यांच्यासाठी, घेऊन जा. जायचे येते. पूनम, या लोकांनी माझ्या जुईला नेमकं काय पढवलंय मला कळत नाहीये. मलाही आश्चर्य वाटतंय ग. म्हणजे इतके दिवस ती बरी होती, स्वतःच्याच तंद्रीत असायची, स्वतःच्याच खोलीत राहायची. शशांक भाऊजींच्या तर वाऱ्याला सुद्धा उभी राहत नव्हती. पण अचानक हे असं काय झालंय काहीच कळत नाहीये. याचीच काळजी वाटते मला. रिचा, तुला एक सांगते, तुला जर तुझ्या मुलीला हरवायचं नसेल ना, तर तिला लवकरात लवकर तू इथून घेऊन जा, नाहीतर खूप अवघड होऊन बसेल सगळंच. लवकर लवकर गाव करा. हो ना, शाणी माझी इथे शेती. लवकर गाव करा बा. हाय. हाय अनिश, जरा घे नाही. हो घेतो. काय काय झालं? नाही झालं काय नाही. आर यू ओके? या आय एम फाईन. चहा करते अरे आपल्यासाठी म्हणून. हो पण अरे अरे बाळा, काय झालं तुला? आलू गुड. मोठ्या चुका. काय झालं ग, झोपला सलील? नाही, ऑफिसचं काम करतोय. आज दिवसभर ना गप्प गप्पच होता, जेवला सुद्धा नाहीये फारसा. ऍक्च्युली त्याचा मूड ऑफ झालाय. काय झालं तुमच्या दोघात मला काही माहित नाही, पण काल रात्री बरीच वादावादी चालली होती. काय झालंय? मी समीरला 10,000 रुपये उसने दिले. त्याला विचारून दिले होतेस? हो, मग? पण तो नाही म्हणाला होता. म्हणाला दुसऱ्यांच्या पैशांच्या भानगडीत आपण पडू नये. तरीही तू दिलेस पैसे? त्याला अडचण होती पैशाची म्हणून दिले. मग सलीलचं चिडणं अगदी स्वाभाविक आहे. हे बघ, तू तुझं म्हणणं त्याला शांतपणाने पटवून द्यायला हवं होतंस, आणि मग त्याच्या संमतीने पैसे द्यायला हवे होतेस. कुठून आणलेस एवढे पैसे? माझ्या अकाउंटमधनं काढले. काय हे रीमा, हे बघ, तू पैसे दिलेस त्याही पेक्षा त्याला न विचारता तुझे स्वतःचे पैसे होते म्हणून दिलेस, याचं त्याला जास्त वाईट वाटलं असणार आहे. आता आई झाली माझ्या हातनं चूक. रीमा, संसाराच्या वाटेवर दोघांनी एकमेकांना विश्वासात घेऊन चालायचं असतं. अशा ओढाताणीत हात सुटण्याचा संभव असतो. आय एम सॉरी आई, माझं चुकलं. मला सॉरी म्हणून काय उपयोग आहे? जा, त्याला जाऊन सॉरी म्हणा दे. मी त्याची माफी मागायला गेले तर माझ्यावर आणखीन चिडे. चिडू देत ना, तुझं चुकलंय ना, सहन कर ना थोडंसं. हे बघ, आधीच आपली मनस्थिती ठीक नाहीये. घरात उगीच नको ती टेन्शन्स नको ग बाई. माझं चुकलं. तो अडचणीत असताना मी त्याला पैसे द्यायलाच नको होते. हे बघ, दुसऱ्याच्या अडचणीत निस्तरताना आपण स्वतः अडचणीत येत नाही आहोत ना, हे पहिल्यांदा बघ. जा, समजूत काढ त्याची.
एक क्षण सुखानं जगू देणार नाही बाई. सर तुम्ही मला सॉरी. दिवसभर ऑफिसमधल्या कटकडी निस्तरायच्या आणि दिवस संपता संपता घरातल्या. कसं सांभाळायचा हा बॅलन्स? पण जुई आल्यापासून घराची ओढ लागते संध्याकाळपासूनच. माहित नाही ती गेल्यानंतर काय होईल. कदाचित परत स्वतःला कामात बुडवून घ्यायला लागेल. पण आज सकाळी म्हणली खरी की मी कायमची तुमच्याकडेच राहणार आहे. राहिली ना तर परमेश्वराकडे आयुष्यात दुसरं काही मागणार नाही. सर तुम्ही जसे लोकांना दाखवता ना तसे नाही आहात. मी असाच आहे. मी कशाचंही सोंग आणत नाही. असाच आहे. इम्पल्सिव्ह अँड डिफिकल्ट. नाव अँड फॉरएव्हर. गपना गपना रीमा. सॉरी, खरंच सॉरी. मला मान्य आहे मी असं करायला नको होतं. म्हणजे तू मला सांगितलेलं असून सुद्धा पण मी काय करू, त्याची परिस्थिती तशी होती. शिवाय त्याला माहिती होतं की मला चेक मिळालाय. मी असंही त्याला सांगू शकले नाही की माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला माहिती होतं, त्याला माहिती होतं ते, आणि त्यांनी थापा मारून तुझ्याकडनं पैसे उकळले. नाही रे, तो खरंच अडचणीत होता. तो अपसेट दिसत होता. रीमा, ही सगळी त्याची नाटकं होती, नाटकं. या लोकांची टेंडन्सी मी बरोबर ओळखतो. अर्थात त्याचा तरी काय दोष आहे म्हणा. आमचं हे मी सॉरी म्हटलं ना तुला. आणि वरून तुझं हे असं. चल, काही बोलायचं नाही मला तुझ्याशी. चल. सॉरी ना. काय आहे एवढ्याशा पैशासाठी इतका राग? बायकोची काही किंमतच नाहीये कोणाला. रीमा, हे रीमा, हे बघ, पैशाचा प्रश्न नाहीये का? पैसा काय आहे? तू कमवतेस, तुझा पैसा आहे. तू पाहिजे तेव्हा हवा तसा खर्च कर ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. नको ना, प्लीज नको बोलूस असं. सलील, जेवढा तुझ्या पैशांवर माझा हक्क आहे ना, तेवढाच माझ्या पैशांवर तुझाही हक्क आहे. आपल्या दोघांचेही पैसे येते. बापरे, केवढं कळते तुला. मग का असं परत परत विषय तोच. जाऊ दे आता, मीच बोलणार नाही. ओके 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 ठीक आहे. शांतता शांतता शांतता. आपण राऊंड मारायला जाऊया ना. चल ना प्लीज प्लीज. नको घे राऊंड बिऊंड. एवढं लांब जाऊन चालत बिल. चल ना, तिकडच्या सर्कलच्या दुकानात कुल्फी पण खाऊया. कुल्फी खाऊया. बर ठीक आहे, एक काम करूया. एक कुल्फी तू तुझ्या पैशाने खा, एक कुल्फी मी माझ्या पैशाने खाईन. काय रे? जाऊ दे, मला नाही. ओके 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 एक काम करूया, दोन्ही कुल्फ्या आपण माझ्या पैशाने खाऊया. ठीक आहे? तू बोलणारच का पैशांचा विषय बंद करून? चल चल चल. शी काय घराचा फार उकिरडा करून टाकला या पोरीनं. जरा म्हणून शिस्त नाही या पोरीला. घरात मेली इनमिन 3 माणसं,
त्यातला एक माणूस सारखं मेला ड्युटीवरच, मी सारखी कामात, तरी हा मेला सगळा पसारा आहे घरात. काय शी, स्वतःचं टेबल सुद्धा आवरत नाही पोरगी. कोल्ड्रिंक काढला तसंच इथे काय करावं कळत नाहीये मला खरंच या पोरीची. ग्रीटिंग नेहा, ए नेहा, काय आहे? लवकर पुढे या इकडं. हे काय आहे? अगं हे ग्रीटिंग आहे, नीरजनी दिलंय मला. ही असली ग्रीटिंग पाठवतो तू? अगं फक्त फ्रेंडशिप डेचाच आहे. हो, हे काय लिहिलंय? लॉट्स ऑफ लव डिअर नेहा. अगं काय काय करतेस तू हे? अगं आई वडिलांच्या तोंडाला काळं फसलंस तू. हे असले धंदे करते तू? अगं अशाने मेरिट मध्ये कशी येणार तू? आई प्लीज, मी एवढं काही केलं नाहीये. आम्ही फक्त मित्र आहोत. काही मित्र वगैरे नाहीये. खबरदार पुन्हा त्याला भेटलीस तर. सारखा मला आपला फोन करायचा. म्हणजे नेहाच्या अभ्यासाची मला फार काळजी आहे. मूर्ख, काही अक्कल आहे का तुला? खबरदार पुन्हा त्याला भेटलीस तर. अगं आपण कर रे, तो काढ रे. अगं जन्मात तरी त्यांचं आपलं कधी जमणार आहे का? आई तसं काहीही नाहीये आणि त्याला अजून खूप अवकाश आहे. तू प्लीज मनात असे भलते सलते विचार आणू नकोस. हे बघ, तू मला अक्कल शिकू नकोस. या सगळ्या गोष्टी जागेवरच थांबल्या पाहिजेत. तुझ्या वडिलांना पोलीस खात्यातला जावई हवाय. दुसरा आयरा गरा जावई त्यांना चालणार नाहीये. बस. आई दिस इज टू मच. टू मच म्हणे. आपलं वय काय, आपण वागतो काय? हॅलो, कोण बोलताय? रॉंग नंबर. काय का सावरी, एवढं धापा का टाकतेस? काय केलंस का तू? बस बघूया इथे. बस बस. थांब एक मिनिट, मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, पाणी पी. सावकाश. बरं वाटतंय? सावरी, तू काय चालवलंयस हे? हे सगळं का होतंय माहितीये का? तू किती धावपळ करत असतेस. घरातलं बघ, किचन मधलं बघ, स्वयंपाकाचं बघ, इतिशाच्या मागे धाव. अगं एवढी धावाधाव तुला करायला परवानगी नाहीये. तू उत्साहाने करायला जातेस, पण तुझ्यात तेवढी एनर्जी नाहीये. तुझ्या लक्षात येत आहे का? माझा आरामच चाललाय. अरे फक्त आता अजून थोडं वरचं आवरायचं तेवढं करून. काही गरज नाहीये. यू मस्ट टेक रेस्ट. लिसन टू मी. आणि मला प्रॉमिस कर, तू काही धावपळ करणार नाहीस. प्रॉमिस मी. प्रॉमिस. आजी आहात ना? नेहा, अगं ये ना, ये ये बैस. काय म्हणतेस? ठीक आहे. काय काम घडलंस? आजी इथे नीरज आला होता का? नीरज आजकाल आमच्यापेक्षा तुमच्याकडेच येत असतो जास्ती. नाही, मी तेच सांगायला इथे आले होते. काय ग? आजी, नीरजला तुम्ही सांगाल का प्लीज की आमच्याकडे येत जाऊ नकोस म्हणून. आईला नाही आवडत. का ग? काय नाही हो, संतापली आहे ती फार. मला नुसतं साधं त्याने ग्रीटिंग कार्ड दिलं होतं, त्यावरून राईचा पर्वत केला तिने. अगदी आपण करकरे आणि तो काटदरे इथपर्यंत येऊन पोचली आहे ती. अगं एवढं लिहिलंय तरी काय त्याच्यात त्यानं? नाही हो आजी, साधं ग्रीटिंग कार्ड होतं. पण तुम्हाला माहितीये ना माझी आई कशी येते. तुझ्या बापाला पोलिसातलाच जावई हवा असं काय काय म्हणत होती ती. माझं तर डोकं फिरायची वेळ आली आता. अगं बाई ग, मग आता काय करणार तू? मग काय, काही नाही. फार संतापली आहे ती. तो घरी आला तर त्याला घरात घ्यायचं नाही, फोन करायचा नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, अशा ढीकभर वॉर्निंग्स देऊन ठेवल्यात मला.
मग काय करणार तू आता? भेटणार नाहीस त्याला? फोन पण नाही करणार? आईचा राग शांत होईसोपर्यंत तरी मला काही खरं दिसत नाहीये. आजी सांगा ना मी काय करू ते. मला एक आयडिया सुचली आहे. कान कर इकडे. पण इथे तर कोणी नाहीये. अगं बाई, भिंतीला पण कान असतात.